ज्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना मोठं केलं त्याच शिंदे यांनी शिवसेनेवर तलवार उपसली। मित्र हो नमस्कार। राज्यात जरी बघा 3 पक्षाची महायुती असली तरी सुद्धा ही महायुती फक्त नावापुरती आहे। महा आणि युती या दोन्हीही शब्दांना तसा इथं काही फारसा अर्थ उरत नाही। अहो बघा ना, प्रत्यक्षात जो तो पक्ष आपल्या पक्षातील नेत्यांचं भलं कसं होईल याच्याच मागं लागलेला आहे। महाराष्ट्राचं हित, सर्वसामान्य जनतेचं कल्याण, या सगळ्या केवळ बोलण्याच्या गप्पा उरलेल्या आहेत, फक्त बोलण्याच्या। विधानसभेची निवडणूक झाल्यापासून आपण पाहतो आहोत जो तो फक्त स्वतःपुरतं पाहत आहे, मनात येईल तशी मागणी महायुतीकडे करीत आहे आणि नाही मिळाली की मग रुसवे फुगवे हे सगळं सुरू। माजी मुख्यमंत्री आणि अनिच्छेनं का होईना झालेले सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या शेतात निघून जात आहेत। त्यांनी कितीही नाही म्हटलं तरी त्यांच्या नाराजीच्या चर्चा महाराष्ट्रामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये प्रचंड आहेत, उदंड आहेत। बघा आता एकनाथ शिंदे यांना तर मुख्यमंत्री पद हवं होतं, ते मिळत नाही म्हटल्यावर निदान गृहमंत्री पद तरी द्या अशी ही विनवणी केली, पण भाजपाने त्यांचं काहीही चालू दिलं नाही। अहो एवढंच काय, साधं पालकमंत्री पद देताना सुद्धा भाजपाने एकनाथ शिंदे यांना दुय्यम स्थान दिलं। त्यांच्या कार्यकाळातील काही निर्णय रद्द केले तर काहींच्या चौकशा सुद्धा लावल्या। तसं बघा ती यादी खूप मोठी आहे, पण एकूणच काय, विधानसभा निवडणूक झाल्यापासून महायुतीतलं एकनाथ शिंदे यांचं महत्व मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आलेलं आहे। आपलं आणि आपल्या पक्षाचं म्हणजे आपल्या गटाचं महत्व टिकून राहावं यासाठी एकनाथ शिंदे सतत धडपड करीत असताना दिसतात। बघा ना, मोठा मासा आपल्याला गिळून टाकेल ही भीती छोट्या माशाला कायम असतेच की हो। त्यात आता भाजपाला शिंदे गटाची कसलीही राजकीय गरज नाही, हे तर अगदी सत्य। ते सोबत राहिले काय आणि गेले काय भाजपाला कसाही फरक पडत नाही। महायुतीतून बाहेर जा असं भाजप कोणाला सांगत नाही, पण तशी परिस्थिती मात्र निर्माण करीत आहे। उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांचा वापर करून घेतला। भाजपाला हवं ते काम त्यांनी शिंदे यांच्याकडून करवून घेतलं आणि आता त्यांना हळूहळू बाजूला ढकलून देणं सुरू झालं। भारतीय जनता पक्ष कधीच कुठल्या मित्रपक्षाला मोठं होऊ देत नाही, हा तर देशभरातला अनुभव आहे। अहो ज्या शिवसेनेनं महाराष्ट्रात भाजपाला मोठं केलं त्या शिवसेनेला मोडून तोडून टाकण्याचं काम भाजपानं केलं, मग इतरांची काय कथा। ज्या शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांना मोठं केलं त्याच शिंदे यांनी शिवसेनेवर तलवार उपसली। अहो हे शिवसेनेचे होऊ शकले नाही, ते भाजपशी काय एकनिष्ठ राहणार याची सुद्धा जाणीव भाजपाला आहे ना। एकनाथ शिंदे सोबत असतानाही भाजपाने बघा अजित पवार यांना सोबत घेतलं होतं। या पाठीमागं भाजपाची खूप मोठी खिळी आहे। एकनाथ शिंदे यांना जसं भाजपाकडून दाबलं जातं तसं संधी मिळताच अजित पवार यांनाही दाबण्याचा प्रयत्न होत असतो, पण अजित पवार हे भाजपाच्या नादाला फारसं लागत नाहीत। म्हणजे ते रुसत नाहीत, फुगत नाहीत, बारामतीला जाऊन बसत नाहीत। भाजपची पावलं या दोन्ही नेत्यांना कळाली नाहीत असं अजिबात नाही। भविष्यात कधीही काहीही होऊ शकतं या दोन्ही नेत्यांना माहीत आहे। भाजपा कधीही आपल्याला कात्रजचा घाट दाखवू शकतो याची जाणीव या दोघांनाही आहे, पण सध्या तरी ते काही करू शकत नाहीत। राजकीय मजबुरी तर आहेच आहे हो, पण ईडीकडे प्रलंबित असलेली प्रकरणं यांना काहीही हालचाल करू देणार नाहीत। त्यातच बघा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिलेला एक इशारा खूप बोलून गेलेला आहे। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी सावध राहावे, अन्यथा अजगर त्यांना कधीही गिळेल हे कळणारही नाही असं त्यांनी म्हटलं आहे। आंबेडकर यांच्या बोलण्यामध्ये खूप मोठं तथ्य दिसून येतं। भाजपाचा इतिहास तर तसाच आहे। गेल्या 3-4 महिन्यापासून या अजगरानं विळखा घातलेला आहे, हे तर महाराष्ट्र पाहतो आहे। या अजगरानं असा विळखा घातला आहे आता की त्याच्या तावडीतून सुटणं सुद्धा कठीण होऊन बसलेलं आहे।
कुठल्याही क्षणी अजगराच्या या विळख्याची पकड अधिक घट्ट होऊ शकते आणि आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे अजगर दोघांना गिळून देखील टाकू शकतो। मित्रांनो, प्रकाश आंबेडकर यांच्या या मताशी तुम्ही सहमत आहात का जरूर सांगा। आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।